24 सप्टेंबर 2025 जॉय ही ब्रिटिश फिल्म पाहिली. सायंटिफिक फिल्म आहे, म्हणजे तशी फॉरेनमध्ये, इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये फर्स्ट टेस्ट ट्यूब बेबीचं कसं ट्रायल झालं आणि कसं सक्सेसफुली इम्प्लांटेशन झालं. म्हणजे 68 पासून त्यांच्या डोक्यात किडा वळवळत होता आणि दे वर ट्राईंग, आणि 78 मध्ये त्यांना यश आलं. म्हणजे सो मेनी इयर्स म्हणजे 10 वर्षाचा कालावधी लोटला. तर थोडक्यात त्याच्यात रिअल स्टोरीवर आधारित आहे. तर त्याच्यात थोडक्यात एक दाखवले की एक मुलगी असते जिने काहीतरी सायन्समध्ये हे केलं असतं, ग्रॅज्युएशन वगैरे, आणि नर्स पण असते. ती नर्सिंगचं पण ट्रेनिंग घेतलेलं असतं आणि कॅथलिक असते ती. त्यांच्या घरी असं निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काही करता तर मग ते पाप आहे किंवा ते चांगलं मानत नाही वगैरे अशा टाईपची असते. पण ती एकदम मोकळ्या विचारांची असते. आणि जेव्हा ती म्हणजे तरुण वयात आली असते तर तिने खूपदा सेक्स केलेलं असतं आणि त्याच्यात विदाऊट प्रिकॉशन. आणि त्याच्यातनं तिला हे लक्षात आलेलं असतं की आपण आई होऊ शकत नाही. तर तिच्या मग वाचण्यात एक पेपर येतो तेवढ्यात की एक सायंटिस्ट बॉब म्हणून तो रिसर्च करतोय की ज्यांना होत नाही मुलं तर त्यांना मुलं होऊ शकतात, अशा प्रकारचं त्याचं रिसर्च चालू असतो. म्हणजे की त्यांना कशी होऊ शकतील अशा टाईपचा रिसर्च. त्याच्यामुळे ती त्याला अप्रोच करते आणि मग त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात करते. तर छान त्या दोघांचा रेपो जमतो. हे ते म्हणजे कसं करायचं, काय करायचं, कल्चर काढायचं, टेस्ट ट्यूब म्हणजे ज्या विमेन आहे त्यांच्या वॉर्ममधून आधी अंड काढायचं, त्याला बाहेर ग्रो करायचं, मग स्पर्म्स कलेक्ट करून त्यांना फर्टिलाइज करायचं आणि मग तो काही दिवसांचा एम्ब्रिओ परत त्या बायकांच्या आतमध्ये टाकायचा आणि मग ऑब्झर्व करायचं. तर असे त्यांची कितीतरी वर्ष जातात आणि त्यांना कितीतरी लोकांना फेस करावं लागतं, तोंड द्यावं लागतं. दरवेळेस इंटरव्ह्यूज, पत्रकार, हे ते सगळेच याला सगळे अपोज. म्हणजे त्यांना की तुम्ही कसे इलिगल हे करताय गोष्टी, एथिक्सच्या विरुद्ध जाताय, कमिटीला तोंड द्यावं लागत असतं. आणि हिला तर तिची आई घरातनं बाहेरच काढते. जिनी नाव असतं तिचं. ती आई तिला म्हणते की तू घरात राहू नको, तुला जर हे यांच्याबरोबर काम करायचं असेल तर तू काम किंवा मला कोणाला तरी एक सिलेक्ट करू शकतो. मग ती घर सोडून बाहेरच राहते. मग तर अशा याच्यातच आधी एक ग्रुप असतो त्या विमेनचा. तर त्यांना एका याच्यात असं वाटतं की सक्सेस आहे, पण मग ते फॉल्स असतं. ते फेलोपियन ट्यूबमध्ये बेबी वाढत असतं. म्हणजे असं डिसअपॉइंटमेंट्स वगैरे अशा भरपूर येतात. शेवटी हा बॉब कंटाळून आणि त्याचं इंटरव्ह्यू एकदा टीव्हीवर होतो. त्याच्यात वॉटसन अँड क्रिक मॉडेल ज्यांनी म्हणजे DNA हे केलंय, तो वॉटसनचा इंटरव्ह्यू असतो. तो वॉटसन सुद्धा स्वतः अपोज करतो. त्याच्यामुळे मग हा बॉब एकदमच निराश होऊन जातो. तो म्हणतो मी सोडून देतो, मला म्हणे पॉलिटिकल याच्यामधनं खूप बोलावणे वगैरे येतात ते, तर मी तिकडे जातो. आणि तो म्हणजे हे म्हणतो. आणि हिला पण कळलं असतं की हिच्या आईला बरं नाही वगैरे, तर मग ही पण म्हणते मी पण सोडून चालली जाते. पण अशा याच्यामध्ये यांना एक अजून सायंटिस्ट भेटलेला असतो, प्रिस्टिन नावाचा, की जो लेप्रोस. त्यांनी म्हणजे एका लेक्चरला गेले असतात हे दोघे, बॉब आणि जिनी. तर तिथे जो माणूस लेक्चर देत असतो त्याच्या मध्ये बोलून हा सांगत असतो की लेप्रोस्कोपिक पद्धतीने ऑपरेशन केलं तर कसं सोपं पडतं, कसं ते म्हणजे त्यांनी इन्व्हेंट केलं आणि कसं तो करतो वगैरे, त्याचं सांगितलं. हे लोक इम्प्रेस होतात आणि त्याला गाठतात आणि त्याला पण आपल्या टीममध्ये घेतात. पण मग पुढे हेच सगळं मग बंद होते मधल्या काळामध्ये. पण मग परत ही आणि तिला कळतं की आपल्या आईला कॅन्सर झालाय वगैरे, आणि शेवटी तिच्या आईची डेथ होते. आणि ती त्यावेळेस ती आईला सांगते खरं मग की आई गॉड वगैरेचं म्हणजे काही नसतं असं, आणि हे सगळं सायंटिफिक आहे. आता तू इतकं हे करते पण तुला झालाच ना कॅन्सर, आणि मग आता आपण औषध घेतो, दात कवळी बसवतो, चष्मा लावतो,
मग निसर्ग देवानी तर आपल्याला सांगितलं ना की आता हिला दिसणार नाही किंवा हिला चावता येणार नाही, मग का आपण त्या गोष्टी करतो ती म्हणजे परोपरीने समजावून बघते. पण शेवटी मग आई म्हणते ठीक आहे तू जे करते ते कर. आणि पण मग आई म्हणते, मग ही परत येते, परत बॉबला तयार करते की नाही आपण करू कंटिन्यू. मग परत ते सुरुवात करतात की कुठे आपलं चुकलं काय. मग त्यांना लक्षात येते की आपल्या काही केमिकल्सच फॉल्टी हार्मफुल आहेत. मग ते फेकून देतात, परत दुसरे नवीन केमिकल्स आणतात. बरं त्यांना कोणी फंडिंग देत असते काही नाही, स्वतःचेच पैसे खर्च करून सगळं करा. पण मग त्यांना जी लॅब आणि त्यांच्या याच्याकरता ज्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या मेट्रन आणि काही स्टाफ त्यांना भरपूर मदत करतो. त्यांची ती एक मग टीम छान तयार होते आणि शेवटी त्यांना एका ह्याच्यावर म्हणजे मग पुन्हा एक टीम तयार होते आणि त्याच्यामध्ये एका हिला प्रेग्नेंट करण्यात ते सक्सेसफुल होतात. आणि मग तिची डिलिव्हरी हा करतो क्रिस्टीन. अर्थात तो तिला विचारतो ऑप्शन, तुला पेनफुल हे डिलिव्हरी पाहिजे का ऑपरेशन पाहिजे. तर मग तोच म्हणतो मी ऑपरेशनच करतो, पेनफुल डिलिव्हरी नको, फर्स्ट आहे रिस्क नको घ्यायला. आणि मग ऑपरेशन करतो आणि न्यू बॉर्न बेबी जन्माला येते, पहिली मुलगी असते. आणि मग झालं सगळं. मग जग त्यांच्याकडे ह्यानी ॲप्रिसिएशननी बघतं, मग सगळं त्यांचं नाव होतं भरपूर आणि हिला पण खूप आनंद होतो. पण ॲट द सेम टाइम तिच्या मनात ते पण असतं की पहा आपण ज्यांना होऊ शकत नाही त्यांना, म्हणजे जिनीला वाटतं की आपण त्यांना मदत केली तिला बाळ झालं, पण आपल्याला मात्र नाही अजून झालं किंवा होऊ शकत. आणि मग पण ती ठरवते की आता आपण हेच काम कंटिन्यू करायचं. ती बॉबला म्हणते आपण हेच काम पुढे नेऊया सगळे मिळून टीम. तर हे म्हणजे पहिलं सक्सेसफुल टेस्ट ट्यूब बेबी ज्याला आपण म्हणू किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन ज्याला म्हणतात, म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये शरीराच्या बाहेर अशा पद्धतीने जन्माला आलेली मुलगी. तर सुंदर आहे, पाहण्यासारखी मूवी.